मुंबईमध्ये कचरा टॅक्स रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नागरिकांवर लादण्यात आलेला कचरा टॅक्स अन्यायकारक. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. अवकाळी पावसाचा रायगड जिल्ह्याला मोठा फटका. पेण तालुक्यातील जावळी गावामध्ये घरांचं मोठं नुकसान. पावसानं मोठी दाणादाण. घरांची पडझड. पत्रेही उडाले. नांदेडमधील ट्रॅक्टर दुर्घटना प्रकरणामधील चालक आणि शेतमालकाला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ट्रॅक्टर दुर्घटनेमध्ये 7 महिलांचा मृत्यू झाला होता. गजानन महाराज मंदिर आज आणि उद्या रात्रभर खुलं असणार. राज्यभरातून येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी संस्थांचा मोठा निर्णय. उद्या शेगाव मंदिरामध्ये रामनवमी उत्सव साजरा होणार. डोंबिवलीचा रील स्टार सुरेंद्र पाटीलला 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र पाटील विरोधात मानपाडा रामनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचे 2 गुन्हे. अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध. कुंदन भंडारी आणि महेश पाटील देखील शिक्षेला पात्र. तर पुराव्याअभावी राजेश पाटीलची निर्दोष सुटका. किती प्रयत्न केले तरी सत्याचा आवाज दडपता येत नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा. अनिल देशमुख यांच्या पुस्तकामध्ये अनेक खळबळजनक खुलासे असल्याचाही दावा. सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांसह स्थानिकांचा आरोप. खासदार प्रणिती शिंदे यांनी कुटुंबियांची भेट घेतली. नाशकात पार पडला अनोखा मेळावा. नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषांचं संमेलन. या संमेलनामध्ये पत्नीपीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपापल्या समस्या मांडल्या.